तसं पाहिलं तर आता रोहित पवार हे त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब, सुप्रियाताई सुळे यांच्याही पक्षाचे वरिष्ठ नेते झालेले आहेत. त्यामुळे सातत्यानं ते त्यांच्या पक्षाच्या वतीनं भूमिका मांडत असतात. आता ही त्यांनी त्यांची व्यक्तिगत भूमिका मांडलेली आहे, परंतु खरी वस्तुस्थिती ही आहे की 2016 साली ज्या वेळेला पुणे जिल्ह्याच्या जिल्हा परिषदच्या निवडणुका 16 किंवा 17 सालच्या असतील, त्यावेळेला जिल्हा परिषदेचं तिकीट जर त्यांना नाही दिलं तर आम्ही आणि आमचा परिवार भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करू अशा पद्धतीची धमकी त्यांनी खुद्द पवार साहेबांना दिली होती. आणि पवार साहेबांनी त्यांना अजितदादांना विचारायला सांगितलं. अजितदादांनी सांगितलं की साहेब जोपर्यंत परवानगी देणार नाही तोपर्यंत आता कुटुंबातला इतर कुणाला वेगळ्या निवडणुका लढवायच्या संदर्भात मला निर्णय घेता येणार नाही. त्यांनी 2-3 वेळेला हेलपाटे मारल्यानंतर शेवटी धमकी दिली होती. त्यामुळं रोहित पवार हे 2016 साली भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते. त्याच्यानंतर 19 साली विधानसभेला जर उमेदवारी नाही दिली तर त्या ठिकाणी ते सुरुवातीला हडपसरमधून निवडणूक लढवण्याच्या करता प्रयत्नशील होते. नाही दिलं तर भाजपमध्ये जाणार असं म्हणायचे. म्हणून शेवटी त्यांना कर्जतमध्ये त्या ठिकाणी अजितदादांचा अंबालिका कारखाना होता, तिथे त्या ठिकाणी काम होतं दादांचं आणि म्हणून करता त्यांना कर्जत जामखेड मतदारसंघातून त्या ठिकाणी घड्याळ चिन्हावर त्यावेळेच्या वेळेला उमेदवारी दिली होती. रोहित पवार हे सातत्यानं असं जे बोलतात, मग विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये ते सातत्यानं बोलत राहतात. विलिनीकरण होणार होतं म्हणजे काय? म्हणजे आमचे आमदार तुतारीत जाणार होते आणि आम्ही विरोधात बसणार होतो का जाऊ? विलिनीकरण होणार होतं म्हणजे काय? तर तुतारीचे आमदार आणि तुतारीचे सगळे नेते आणि कार्यकर्ते घड्याळात येणार होते असाच त्याचा अर्थ होता ना. आणि त्यामध्ये मग काय होतं, रोहित पवारांना त्या ठिकाणी मंत्रिपदाची अपेक्षा होती आणि ती अपेक्षा पूर्ण करण्यामध्ये आमच्या पक्षातल्या ज्या नेत्यांचा अडसर झाला त्यांच्या मागे ते हात धुवून लागलेले आहेत आणि त्यांना जनतेमधून कार्यकर्त्यांमधून बदनाम करण्याच्या करता काही ते खोटं नाटं सांगत राहतात. आणि अशा पद्धतीनं रोहित पवार जे आज जे बोलतायत त्याच्यामध्ये काही सत्य नाही, तथ्य नाही. उद्या त्यांना कुठून ऑफर मिळाली तर ते कुठेही जाऊ शकतात. रोहित पवार असं देखील म्हणतात की मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होतील आणि सुनील आदित्य तटकरेंचं खातं जे आहे ते सुनील शेळकेंना दिलं जाऊ शकते. काय नक्की तथ्य आहे का या सगळ्या? आता मला एक समजत नाही की रोहित पवार हे कर्जत जामखेडचे आमदार आहेत आणि कर्जत जामखेडच्या मतदारसंघाच्या प्रश्नाच्या व्यतिरिक्त त्यांना सगळ्या प्रश्नांमध्ये इंटरेस्ट आहे. आणि विशेष करून जर ते विरोधी पक्षात आहे तर त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या संदर्भानं कधी बोलताना ते बघितलंय का? तिथं कुठं टीका टिप्पणी करतात का? अजिबात नाही. शिवसेना एकनाथ शिंदेच्या संदर्भानं कधी काय बोलतात का? अजिबात नाही. त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघातले रस्त्याचे प्रश्न, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न, शेतीचे प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न आणि ज्या मुद्द्यावर त्यांनी त्या ठिकाणी निवडणूक लढवली आणि तिथल्या मतदारसंघातल्या तरुणांना MIDC आणण्याचं गाजर दाखवलं, त्या विषयावर तरी कधी ते बोलतात का? ते फक्त आमच्या पक्षावर बोलतात, आमच्या पक्षातल्या घडामोडीवर बोलतात. कुणाला मंत्री करायचं आणि कुणाला काढायचं, कुणाला ठेवायचं हा अधिकार सर्वस्वी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आहे. आता रोहित पवार स्वतःला मुख्यमंत्र्यांच्या वरची सुपर पॉवर समजतात का? दादा, कुठेतरी आपण पाहतोय की राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत शरद पवार यांना साकडे घालताना साहेब काहीतरी करा, राष्ट्रवादी पक्षात असलेल्या अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर काही आमदार शरद पवारांना फोन करून विचारणा करतायत. नाही, विशेषतः सुनील तटकरे असतील यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि पवारांची भेट घेऊन ते असं म्हणतात की पार्थ पवारांना आपण काहीतरी समज द्यावी. त्यांच्याबद्दल कुठे पार्थ पवारांबद्दल तक्रारी ज्या आहेत शरद पवार साहेबांकडे केलेल्या आहेत. त्यांचं मत आहे की आम्ही अजितदादांसोबत खांद्याला खांदा लावून आणलो, आमचं योगदान मोठं आहे, मात्र आम्हाला डावललं जातं असं कुठे एक नाराजी त्यांनी पवार साहेबांची व्यक्त केली. काय नक्की राजकारण आहे? मला एक सांगा की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या म्हणजे आमच्या पक्षाच्या घड्याळ चिन्हाच्या पक्षाच्या नेत्यांनी जाऊन पवार साहेबांपुढं आमच्या पक्षाचं कारण सांगायचा प्रश्न कुठं उद्भवतो? त्यांना विचारून आमचा पक्ष चालत नाहीये. आमचा पक्ष हा सुनेत्रा वहिनींच्या विचाराने चालतो आणि त्या ठिकाणी ही माहिती नेमकी कोणी दिली? हे कोण बोललं? हे रोहित पवार बोलतात. पवार साहेब स्वतः असं म्हणाले का की मला भेटायला आलेल्या घड्याळच्या नेत्यांनी अशा अशा पद्धतीनं मला ते म्हणाले, असं पवार साहेब म्हणाले का? नाही म्हणाले. आमचे भेटायला गेलेले नेते कोण म्हणाले का असं की आम्ही पवार साहेबांजवळ जाऊन असं असं म्हणालो? मग हे कुणाच्या सुकट बुद्धीतून असं आलं की पार्थ पवारांना समज द्यावी असं सांगायला आमचे नेते गेले होते? ते कुठून जन्माला आलं? तर याच्यामध्ये फक्त रोहित पवार या पद्धतीचे व्हेग स्टेटमेंट करतात.
ज्याला कुठलाही आधार नसतो, ते फक्त माध्यमांमध्ये आमच्या पक्षाच्या संदर्भानं उलटसुलट चर्चा व्हावी, आमच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा, नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा, आमदारात संभ्रम निर्माण व्हावा, याच्याकरता ते फक्त प्रयत्न करत असतात. याच्या पलीकडे दुसरं काही नाही, याच्यात काहीही तथ्य नाही. तुमच्याच पक्षातले जे आमदार आहेत ते शरद पवारांना फोन करून सांगतात, त्यांना साकडे घालतात, काहीतरी करा, जी अस्वस्थता आहे पक्षामध्ये ती थांबवा आणि तुम्ही काहीतरी करा, अशा पद्धतीची विनवणी करताना कुठल्या आमदारांनी फोन केला ते सांगा ना. असं बोलायला एकदम सोपं आहे. आमच्या पक्षाचे आमदार सत्तेत नसलेल्या नेत्यांच्या बरोबर जाऊन संपर्क करून काय साध्य करणार आहेत? करू शकत नाहीत. आमच्या सर्वच्या सर्व आमदारांचा सुनेत्रा वहिनी यांच्या नेतृत्वावर त्या ठिकाणी विश्वास आहे. त्यांना विधिमंडळ पक्षाचा नेता केलेला आहे. पक्षाचे सर्व आमदार हे अजितदादा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्यासोबत आलेले होते. अजितदादांच्या मुळेच ते त्या ठिकाणी त्यांच्या मतदारसंघामध्ये निवडून आले. अजितदादांनी निधी दिल्यामुळे त्यांच्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामं होऊ शकली आणि त्या कारणामुळे त्यांना निवडून येण्याच्या करता मदत झाली. दादांचं आकस्मिक निधन झाल्यानंतर या सर्व आमदारांनी एकत्रितरित्या विधिमंडळ पक्ष नेता म्हणून सुनेत्रावहिनी पवार यांची एकमताने निवड केली आणि विश्वास व्यक्त केला. आणि दादाच्या पाठीमागं या परिवाराच्या पाठीशी म्हणजे अजितदादाच्या परिवाराच्या पाठीशी भक्कमपणे आपण उभं राहिलं पाहिजे, अशी भूमिका पक्षातल्या सरसकट सर्व आमदारांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे. त्यामुळं आमच्या आमदारांना जर मनात काही प्रश्न शंका निर्माण झाली असेल तर ते सुनेत्रावहिनी पवार यांच्याकडे जातील किंवा पार्थदादा पवार यांच्याकडे जातील आणि ते त्यांच्या स्वतः शंकेचं निरसन करू शकतात. ते सन्माननीय आमदार आहेत, ते कधी त्या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाकडे जाऊन त्यांचं मत मांडू शकतात. त्यामुळं या ज्या सगळ्या बातम्या पेरल्या जातात ह्या सगळ्या बातम्या खोट्या आहेत आणि ते रोहित पवारच जाणीवपूर्वक पेरतायत असं आमचं मत आहे. असा विषय आहे की पार्थ पवार ज्यावेळेस ही भेट झाली पटेल आणि तटकरे यांच्या पवार साहेबांना भेट, त्यानंतर 12ला भेट झाली आणि 16ला पार्थ पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आणि त्यामुळेच कुठेतरी पार्थ पवार नक्की पक्षामध्ये काही बदल घडवू इच्छित आहेत का किंवा पाहतायत का, असा देखील संशय त्यात समोर येतो, अशी शक्यता समोर येते. आम्ही एनडीए मध्ये घटक पक्ष आहोत, परंतु आमचा स्वतंत्र पक्ष आहे. सरकारमधल्या कामाच्या करता संसदेचे सन्माननीय सदस्य म्हणून त्या ठिकाणी राज्यातल्या देशातल्या काही विषयाच्या संदर्भानं माननीय मुख्यमंत्र्यांना पार्थदादा पवार भेटायला गेले. याचा अर्थ तुम्ही जे आता प्रश्न विचारला त्याच्याशी जोडण्याचं काय गरज आहे? तटकरे आणि पटेलांना जे सिनियर नेते आहेत त्यांना डावलून ते भेटले असा त्याचा अर्थ निघतो आणि त्यामुळेच कुठेतरी नाराजी जी आहे ती दोन्ही नेत्यांमध्ये वाढलेली पाहायला मिळते असं देखील. कितीतरी नेते कार्यकर्ते हे माननीय मुख्यमंत्र्यांना भेटतात. प्रत्येक वेळेला मुख्यमंत्र्याला भेटायला जाताना, माननीय पंतप्रधानांना भेटायला जाताना इतर नेते सोबत असावेत असं काही नसतं. ज्या वेळेस त्या नेत्यांना वेळ असतो त्यावेळेला त्यांना विचारलं जातं, वेळ असतील तर ते सोबत येतात किंवा त्यांचं काही काम असेल तर सोबत येऊ शकतात. ज्या वेळेला कदाचित मुख्यमंत्र्यांची वेळ अचानक पण मिळालेली असेल आणि त्यामुळं ते तातडीनं गेलेले असतील. दादा, अजितदादांचं जेव्हा निधन झालं त्याच्यानंतर काही तासातच रोहित पवारांनी काही आमदारांना पक्षातील फोन करायला सुरुवात झाली, अशा पद्धतीची चर्चा आहे. काय नेमकं सत्य आहे? हे खरं सत्य आहे, विदारक सत्य आहे. अजितदादाचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर 2-3 तासाच्या वेळ गेल्यानंतर अजून अजितदादाचं पार्थिव हे हॉस्पिटलमध्येही आलं नव्हतं आणि त्याच दरम्यानच्या काळामध्ये आता भविष्यामध्ये पुढे आपल्याला एकत्र यावं लागणार, आपण सगळे म्हणून एकत्र येऊ, पुन्हा साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपल्या पक्षाला एकत्र करू आणि आपण सगळ्यांनी एकत्र काम करू, अशा पद्धतीचे फोन हे तुतारी गटाच्या नेत्यांकडून आमच्या पक्षाच्या घड्याळ चिन्हावर निवडून आलेल्या आमदारांना सुरू झाले होते. याच्यावरून एक लक्षात घ्या की कुणाचा कशा पद्धतीनं अजितदादाच्या निधनानंतर त्यांच्या परिवाराला बाजूला टाकून कशा पद्धतीने हा आमचा अजितदादाचा पक्ष गिळंकृत करण्याच्या करताचं षडयंत्र दादाचं निधन झाल्याबरोबर सुरू झालं होतं, हे याच्यातून लक्षात येतं. आपली माहिती अगदी बरोबर आहे. तुम्ही खाजगीमध्ये आमच्या आमदारांना विचारलं तर नक्की ते तुम्हाला सांगू शकतील. अनेक आमदार असे आहेत की ज्यांना तसे फोन गेले, कुणाचे फोन आले हे सुद्धा ते सांगू शकतील. आणि या पद्धतीनं तुतारीच्या आमदारांना, तुतारीच्या नेत्यांना विलिनीकरणाच्या नावाखाली हा पक्ष जो आहे तो ताब्यात घेण्याची घाई त्यावेळेला झाली होती. हे त्यांचं षडयंत्र लक्षात आल्यामुळं तातडीनं सुनेत्रावहिनींची उपमुख्यमंत्रीपदी शपथ झाली आणि त्यांचा जो मनसुबा होता तो यशस्वी होऊ शकला नाही. सुनेत्रावहिनींची पक्षाच्या सर्व नेत्यांनी, आमदारांनी, कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड केली. त्यामुळं जे तुतारीच्या नेत्यांचा जो मनसुबा होता
तो धुळीला मिळाला आणि त्या अस्वस्थतेतूनच रोहित पवार हे सातत्यानं आमच्या पक्षाला टार्गेट करत असतात, आमच्या नेत्यांना टार्गेट करत असतात. विधान परिषदेवर दादा एक आपले सिद्दीकी आमदार आहेत ते निवडून गेले. त्यांची आमदारकी कुठेतरी अडचणीत आलेली आहे, कारण ते ज्यावेळेस त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळेस सुनील तटकरे हे प्रदेशाध्यक्ष होते आणि त्यांची सही होती. मात्र सध्याच्या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे हे प्रदेशाध्यक्ष नसल्याचं दाखवण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या आमदारकी अडचणीत आले असं म्हणावं का? काय मला तर खरं आश्चर्य वाटतं आपण हे प्रश्न विचारता. सुनील तटकरेंच्या अध्यक्षपदाचा प्रश्न कुठे येतो? सुनील तटकरे साहेबांच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून त्यांना बदलून दुसरं कुणाला तरी नेमलंय असं काही पत्र पक्षाकडनं निघले? अशी काही कुठं निवड कुठं झालेली तुम्ही ऐकले? म्हणजे आज रोजी आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेच आहेत, त्यामुळे त्यांची सही असणार ना एबी फॉर्मवर. आणि त्यांची सही असल्यानंतर एक लक्षात घ्या, कालच या संदर्भामध्ये प्रेस कॉन्फरन्स देऊन अतिशय व्यवस्थितरित्या क्लॅरिफाय केलेलं आहे. सगळे पक्षाचे वरिष्ठ नेते बसून हायपॉवर कमिटी जी आहे ती ऑफिस बेरर कमिटी त्या ठिकाणी निवडेल आणि हायपॉवर कमिटीमध्ये त्यामध्ये वर्क अलॉटमेंट होईल. आणि ह्या सगळ्यांच्या नंतर आता सध्या काही व्यवस्था ह्या तात्पुरत्या स्वरूपाच्या केलेल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब जागेवर आहेतच ना, प्रफुल्लभाई पटेल कार्याध्यक्ष म्हणून जागेवर आहेतच ना. या सगळ्या याच्यामध्ये एखाद्या निवडणूक आयोगाबरोबर केलेल्या पत्रव्यवहारामध्ये नावापुढं पदाचा उल्लेख झाला नाही म्हणून त्यांना पदावरनं कमी केलंय अशा पद्धतीचा अर्थ काढण्याची काय आवश्यकता आहे? पक्ष कुणाला कमी केलं असेल किंवा कुणाला घेतलं असेल तर त्याचं अधिकृत पत्र निघेल ना. नाही दादा, 29 एप्रिल रोजी ज्यावेळेस निवडणूक आयोगाच्या तुमच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत सुनीतराव पवार यांनी सहीचं पत्र दिलं होतं, त्यावेळेस तिथं पण नमूद केलं नव्हतं की प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आहेत म्हणून. एक लक्षात घ्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संपूर्ण देशभरामध्ये साधारणपणे 35च्या आसपास प्रदेशाध्यक्ष आहेत. अजितदादाच्या राष्ट्रीय अध्यक्ष असतानाच निधन झालं आणि त्याच्यानंतर सुनीता पवार यांची त्या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली. अर्थात त्याच्यानंतर सर्व देशभरातल्या सर्वच पदाधिकाऱ्यांच्या निवडी ह्या नव्यानं करण्याच्या संदर्भामध्ये निर्णय भविष्य काळामध्ये घ्यावा लागणार आहे. दरम्यानच्या काळामध्ये जे ज्या पदावर आहेत त्या पदावर कार्यरतच आहेत, कुठेही अशाच पद्धतीची व्यवस्था असते आणि त्यामुळं ते पदावर त्याच्यात ज्या पदावर आहेत त्या पदावर सर्वजण जसे तसे कार्यरत आहेत. नव्यानं काही ऍड होतील, पूर्वीचे जसे आहेत तसे आहेतच. पण दादा हे सगळं घडतंय आणि नेमकं आत्ताच घडतंय. कुठेतरी पक्षामध्ये पक्ष फोडण्याचा हा प्रयत्न दिसतोय का? कारण ज्या पद्धतीनं बातम्या करल्या जात आहेत, ज्या पद्धतीनं संशय उत्पन्न व्हावा जेणेकरून जे आमदार तुमच्या पक्षाचे आहेत त्यांच्या कुठेतरी त्यांच्या मनात भीती निर्माण होऊन ते दुसऱ्या पक्षात जावं असा काही प्रयत्न दिसतोय का? कोणी असं अजिबात असं काही नाही. आमदारांच्या मनामध्ये तिळमात्र सुद्धा भीती नाही आणि आमदार हे पूर्ण सगळे एकसंध आहेत. हे जाणीवपूर्वक कुठल्या तरी अंदाजे बातम्या पेरण्याचं काम ठरवून केलं जातंय. मीडियाला हाताला धरून त्यांना टीव्हीवर बोलल्यानंतर दाखवलं जातं म्हणून ते पुन्हा पुन्हा दाखवलं जावं म्हणून नवीन नवीन काहीतरी सांगत राहतात. त्याच्या पलीकडे दुसरं काही नाही. पक्षामध्ये कुठेही कसलीही अडचण नाही, कुठलाही संभ्रम नाही. सगळे आमदार एकसंध आहेत आणि जाणार कुठे? आता हे कुठून काय तुतारीत जाऊन बसणार विरोधामध्ये?